नेहमीच मी हा मोमेंट मॅनिफेस्ट केलेला अँड फायनली वी आर गेटिंग मॅरिड. जसं मी विधिमंडप ठरवलेलं, सगळ्या गोष्टी ठरवलेल्या तशा तर होत्याच. ॲक्च्युली 2016 मध्ये मी BSc ला गेलेलो बॅचलर्सला. सो फर्स्ट इयर तर आम्ही दोघं सोबतच होतो ॲज अ फ्रेंड. बट दुसऱ्या वर्षापासून एक भेट झाली. मला काहीतरी वाटलं की ही व्यक्ती माझ्या जीवनात खूप महत्त्वाची ठरू शकते. I am just enjoying each and every moment and yes, I have made the right choice. तुला कळले नव्याने मला धागा मनांचा असा. मैत्री आणि प्रेमाचं नातं निभवताना 8 वर्ष कशी सरली हे कळलं सुद्धा नाही. आणि आजपासून आपला नवीन प्रवास सुरू होत आहे. भेटू पुन्हा, हरवू पुन्हा, शोधू पुन्हा त्या खुणांना. नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा. आय एम शुअर त्याने ते रिव्हील केलंच असेल. सो मी सुद्धा रिव्हील करते की या आय प्रपोज्ड हिम. ॲक्च्युली मनात तर दोघांचं होतं, बट पुढाकार सिद्धीनेच घेतला. हा माझ्या जीवनाचा आता खूप मोठा दिवस आहे आणि एक्साइटमेंटची गोष्ट केली तर तिथं ॲट इट्स पीक आहे एकदम. तुझा हातात हात धरून मला पूर्ण आयुष्यभर चालायचं आहे. सिद्धी, तू माझी फक्त पत्नी नाही तर माझं पूर्ण विश्व आहे. ऐकू पुन्हा, समजू पुन्हा या क्षणांना. माझ्या घरात त्याला फर्स्ट ॲज अ फ्रेंड इंट्रोड्यूस केलेला. सिन्स देन माय डॅड केम टू नो. इशारा तुझा, नवासा इशारा, हवासा इशारा. आम्ही कधी असे बोललो नाही, बट या ही ऑलवेज लव्ड यश. मी लहान होती बट मला माहिती होतं की त्यांचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. सो आय एम हॅपी दे आर गेटिंग टुगेदर. प्रेम वेचते अलगद मिठी मध्ये हात घे हातामध्ये बोलू दे नजर बोलू दे. घरामधला जो किलबिलाट होता, रोज भांडणं तिची, ती आम्ही मिस करू. आणि मुलगी ही घरातली लक्ष्मी असते. ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन ती सुखी व्हावी ही आईवडिलांची खूप इच्छा असते. चांगला घर मिळालेलं आहेच आणि याच्या पुढे पण ती सुखात राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शब्द नाही आहेत पण मिस करेन भरपूर सिद्धीला. ती खूप भांडखोर पण होती, खूप प्रेमळ, खूप मिस करणार. रंगू पुन्हा, तरंगू पुन्हा, बिलगू पुन्हा सावल्याना. नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा. माझा यश लहानाचा मोठा कधी झाला काही कळलंच नाही. आणि तो लहानपणापासून इतका समजूतदार होता आणि आज मला परमेश्वराच्या कृपेने तशीच खूप गुणी आणि समजूतदार सून मिळाली आहे. तर मी त्यांच्या लग्न दिवसाच्या दिवशी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. असेच छान आनंदी राहा, सुखात राहा. यश लहानपणापासून एकदम शांत होता, पण जसा तो 12वी नंतर चिपळूणला ॲडमिशन घेतली आणि त्यानंतर तो ज्या वेळेला परत वापस घरी आला त्यावेळेला त्याच्यात मला चेंजेस जाणवले. आणि असं वाटलं की माझा मुलाचा हात माझ्या पोटातून सुटत आहे, पण त्याला अशी जीवनसाथी मिळाली का मला असं त्याचा अभिमान वाटतो का त्यांनी योग्य निवड केली आणि असेच आयुष्यभर सोबत राहतील. हीच त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. नवासा इशारा, इशारा, मनमोही इशारा तुझा.
सो आज खूप सुंदर असा सोहळा झालेला आहे, ज्या सोहळ्याची आम्ही गेले बरीच वर्ष वाट बघत होतो आणि खूप सुंदर सगळं झालेलं आहे. कारण जे आता घडलेलं आहे ते एवढं प्युअर होतं, सगळ्यांना सिद्धी आणि यशबद्दल एवढं वाटतं आहे की सगळ्यांनी एन्जॉय केलेली आहे प्रत्येक मुवमेंट आणि बस इट वॉज मॅजिकल. आमच्या सगळ्यांचं असं एक असा मोमेंट आलेला जिथे आम्ही एक दुसऱ्याकडे बघून लिटरली बोललो की फायनली फायनली, बिकॉज किती वर्ष त्यांचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप राहिलेलं आहे आणि वी नो वॉट दे वेंट थ्रू, ते सगळे इमोशन सगळं वी फेल्ट एव्हरी मोमेंट ऑफ इट. आणि माझे अश्रू तरी थांबत नव्हते, आता संपलेले आहेत, आता नाही दिसणार, बट मी खूप रडली आहे. स्कूलपासून आतापर्यंतची जर्नी, ओ माय गॉड, लुकिंग हर गेटिंग मॅरिड, इट वॉज ओव्हरवेल्मिंग. खूप भारी वाटलंय. Seeing both Yash and Siddhi long distance आणि आज त्यांचं लग्न झालंय, इट वॉज प्युअरली मॅजिकल. सिद्धी आणि मी तर चाइल्डहुडपासून एकत्र आहे आणि चाइल्डहुडपासून आम्ही हेच बोलते की दोघींचं एकत्र लग्न व्हायला हवे, लाईक एका घरी. नाही बोलू शकत, चांगलं आहे की तिला ज्याच्यासोबत लग्न करायचं होतं त्याच्यासोबत झालेलं आहे आणि हा मोमेंट खूप स्पेशल आहे. खूपच स्पेशल. नवासा इशारा